दादाने जोखीम घेतली खरी, पण डॅडींच्या घरात जाऊन त्यांची एखादी वस्तू आणणं हे काय सोपं नाही. तिकडे काय पण होऊ शकतं. राजू, असं नको बोलू. आपण ना सगळे चांगले विचार करूयात, म्हणजे दादासोबत सगळं चांगलं होईल. तेजू, समद्यांच्या ह्याच इच्छा आहेत त्या, पण मालकांचं काय सांगता येत नाही. मालक काय आता बेसावध राहणार नाही. ती त्यासनी चांगलं ठावं आहे की ही केस म्हणजे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सूर्याला समद व्यवस्थित काळजीपूर्वक करावं लागणार आहे. जरा जरी काय चूक झाली का नाही तरी बी सूर्यान तुळजा त्याच्या हाती लागायची शक्यता नाकारता येणार नाही. हे चुकून जर जालिंदरच्या तावडीत सापडली दोघं जण तर सगळं संपलं म्हणायचं. देवी आई, आमच्यावर कृपा कर. सूर्य आणि तुळजा कुठल्या अडचणीत असतील तर त्यांना सोडीव. त्यांना संकटातून बाहेर काढ. दादा बहिणी आले. दादा बहिणी, तुम्ही व्यवस्थित आहात ना? होय दादा काय झालं तिकडे? सापडलं का पंचा? होय. एकच नंबर दादा. आता बघू डॅडींना कोण वाचवते ते. आता फक्त पंचा आणि शालेनात त्याच्या नखातले धागे जुळले पाहिजे. तुळजा, सूर्या, लय मोठी कामगिरी पार पाडली तुम्ही दोघांनी. अरे त्या जालिंदर नावाच्या रावणाच्या लंकेत जाऊन ही समद पार पाडणं सोपी गोष्ट नव्हती. आमचा जीव निस्ता टांगणीला लागला होता, पर तुम्हा दोघांना सुखरूप बघून हाता जीवात जीव आला बघा. तुम्हा दोघांना काही झालं असतं तर? तुम्ही दोघं नजरेसमोर नाही, ही गोष्ट आता सहनच होत नाही. काळीचं नुसतं घाबरायला लागतं बघ. आई, कशाला काय होते आता आम्हाला? तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना कुठल्या संकटाची बिशात आहे का आमच्यावर कोसळायची? हे बघ, आता रडायचं नाही, आता लढायचं. सूर्या, अरे वहिनी लय काळजी करत होत्या तुमची. आई, आतापर्यंत आपण लय हाल बघलं, आता त्या जालिंदरचा हाल करायचं. त्याला त्याच्या सगळ्या गुणांची शिक्षा द्यायची. अगं त्याचा दिवस भरला आता आई, तू नको काळजी करूस. आणि दिव्या आहेच की आपल्या पाठीशी, तीच आपल्याला विजय मिळवून देईल बघ. आणि ही तर सुरुवात आहे, एक मार्ग मोकळा झाला. आता हळूहळू ना जालिंदरच्या सगळ्या नाड्या आवडू आपण. कोर्टाकडे पण त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आई, लवकरच शालनात त्याला न्याय मिळवून देईल बघ. आता सगळं चांगलं होणार. थांबा. काय काय झालं साहेब? काय राहिलंय का? प्रभाकर राव, तुम्ही लय मोठं काम करायला चाललंय बरं का. काही झालं तरी ती भाग्य आपल्या ताब्यात आली पाहिजे. अहो पण ती पोरगी आमच्या बरोबर यायला नाही म्हणली तर? मग तुम्ही जगणार नाही. काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती पोरगी म्हणजे आपल्यासाठी हुकमाचं पान आहे. आपण ते पान टाकलं की आपण जिंकलो म्हणून समजा. आपण नाही जिंकलो तर तुम्ही दोघं आयुष्यात न उठला म्हणून समजा. नाही नाही साहेब, आम्हाला मरायचं नाही साहेब. नाही ना, मग नीट काम करायचं. मी काय सांगतोय ना ते नीट ध्यानात घे. जर का ती पोरगी आपल्याकडे आली तर डॅडी केसमधनं बाहेर पडतील. मग डॅडींना वेळ मिळाला तर खेळ पण व्यवस्थित खेळतील ना डॅडी. ऐका नाही, पाहिजे तेव्हा ते कसं पण स्वतःला वाचवू शकतात. हा, तुम्हाला माहित असेल नसेल पण सांगतो, या सूर्याच्या बहिणीत ना सूर्यासाठी दुखरी बाजू. मग आता सांगा, जर त्या सूर्याच्या बहिणींना काय झालं तर तो सूर्य स्वतःचा जीव द्यायला पण कमी करणार नाही. म्हणजे बघा, जर भागू आपल्या ताब्यात आली तर सूर्या केस मागं घ्यायला पण कमी करणार नाही ना मला. पण साहेब, आम्ही लाख प्रयत्न केले पण बहीण आमच्या बरोबर आलीच नाही सूर्याची तर. मग ही बंदूक आहे ना. म्हणजे तुम्ही सूर्याचा जीव घेणार का? सूर्याचा नाही, तुमचा. सांगितलं ना मी एकदा.
जर का तुमच्याकडनं काम नीट झालं नाही तर या बंदुकीतनं गोळी सुटलीच म्हणून समजा. बरोबर 2 भुवयांच्या मधी. हे काय बॉक्स तर चांगला नवीन दिसतोय. पण गेल्या 10-15 दिवसात तर घरी कोणीच काय नवीन घेतलं नाही. तर तुम्हाऱ्यासाठी जे सरप्राईज आणणार होते हे त्यातलंच नाही ना? नाही धनू, लगेच खुश होऊ नको. तसं बी यांनी माझ्यासाठी काहीतरी आणणं जरा अवघडच वाटतंय. खरंच माझ्यासाठी आणलं असेल का यांनी? काय करू, उघडू का? ह्यांना कळलं की मी बघितलंय तर उगा यांचं सरप्राईज मरेल. एक काम करते, मी माझं बघून घेते आणि मग जिथं होतं तिथं ठेवून देते. मग यांना सांगायची गरज पण नाही पडणार. कसलं भारी आहे. हळू जा आणि यश मिळवूनच या. तुम्ही सगळ्या माझ्या पाठीशी असताना मला यश मिळणार नाही असं होईल का कधी? नाही होणार आणि आम्ही ते होऊ पण देणार नाही. तू आमचा आधार आहेस दादा. आत्ता तुझी परिस्थिती जरा वाईट आहे म्हणून काळजी वाटते. नका काळजी करू. दिव्या आहे की पाठीशी. काय होणार नाही मला. येतो मी. तुझं आवरलं का? चला. चल बघूया. तेजू, बाळांची काळजी घे. हा तुम्ही परत का आला इथं? तुम्हाला मी हाकलून दिलं होतं माहिती ना तुम्हाला? हे बघा, आमचं थोडंसं ऐकून तरी घ्या. हे बघा, मला काही ऐकायचं नाही. तुमचं तोंड पण बघायचं नाही मला. जाऊ इथनं. आमचं खरंच चुकलंय. आम्ही तुमची माफी मागायला आलोय. माफी? होय मॅडम. अहो, काल रात्री आम्ही पैशाचा विषय काढून चुकत झाली बघा आमची. म्हणजे आम्हाला तसं बोलायचं नव्हतं, पण तुमच्यापर्यंत वेगळं पोचलं. तुमची ह्यात काही चूक नाही, सगळं आमचंच चुकलं बघा. नाहीतर काय, स्वतःच्या पोरीचा सौदा केल्यासारखं कुणी बॅग घेऊन पैसे भरून जर घेऊन आलं तर कुणाला पण राग येणारच ना. त्यातून तुम्ही आमच्या लेकीला एवढं वाढवलं, एवढं आमच्या लेकीला मोठं केलं. हे बघा, आमची लेक सारखं म्हणू नका. माहिती मला तुमची लेक आहे ती. परत परत बोलून दाखवायची काय गरज नाही. बरं बरं, नाही बोलणार परत. नाही, काल पण आमची चूक झाली वागण्यात आणि आता बोलण्यात बघा. खरंच आम्हाला माफ करा. झाली माफी मागून निघा आता. लगेच निघा म्हणताय म्हणजे आमच्यावरचा राग गेलेला दिसत नाही तुमचा. मला एक कळलं ना, काल तुम्ही जाताना कोर्टाची धमकी देऊन गेला होता आम्हाला, बरोबर? मग आता अचानक ताड्यावर कसे का आलाय?